नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत या दोघांचा रोमॅन्टिक असा डान्स झालेला असतो आणि त्यानंतर कला जी आहे ती अगदी वेड्यासारखी वागत असते. कलाला अद्वैतचा तो स्पर्श हवा हवासा वाटत असतो आणि कला त्या स्पर्शासाठी आता उतावीळ झालेली असते. कला अद्वैतकडे पाहत असते. अद्वैतकडे तिनं पाहत असते, त्याचबरोबर ती आरशात पाहते आणि तिला जाणवतं की ती प्रेमात पडली. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गुरुजींनी आता स्वतःहून एक पत्रिका तिथे ठेवलेली आहे. काजलच्या पत्रिकेत राजयोग आहे हे सांगितलेलं आहे आणि गुरुजींनी दुसरी पत्रिका उचललेली आहे. दुसरी पत्रिका कलाची असते आणि गुरुजी संगीताला सांगू लागतात की काजलच्या पत्रिकेत तर राजयोग आहे, पण कलाच्या पत्रिकेत असं दिसतंय की तिच्या आयुष्यामध्ये संकट येणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र संगीताला खूप मोठा धक्का बसतो. संगीता म्हणू लागते, काय सांगताय गुरुजी हे सगळं? म्हणजे सरोज सरोज मॅडमनी सांगितलेलं होतं की त्यांना कला आणि अद्वैतचं नातं नको आहे, हे कल्ली मला बोललेली होती. असंच होताना दिसतंय की काय, असं संगीताला वाटू लागतं. आणि आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सोहम हा रूममध्ये बसलेला असतो. त्याच्या डोक्यातून विचार काही केल्या जात नसतात. सोहम विचार करत असतो. कला मात्र वेड्यासारखी एकटीच हसत असते, एकटीच रमलेली असते त्या स्वतःच्या विश्वामध्ये आणि ती जाताना तिचं लक्ष जातं. सोहम हा तिला टेन्शनमध्ये दिसत असतो, कारण उद्यावर लग्न आहे आणि हा मुलगा का टेन्शनमध्ये आहे असे प्रश्न कलाला पडलेले असतात. कला मात्र म्हणत असते की काही झालं तरीही सोहमशी बोललं पाहिजे आपण, असा कलाच्या डोक्यात विचार सुरू झालेला असतो. पण कला शांत राहते आणि कला म्हणू लागते की नाही, मी जर असं बोलले तर चांदेकरला राग येईल, त्याला ते पटणार नाही. त्यापेक्षा मी चांदेकरला सांगते की त्याने आधी एकदा सोहमशी बोललं पाहिजे. असं म्हणत कला ही रूममध्ये येते. अद्वैत काम करत बसलेला असतो आणि ती म्हणत असते की मला तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं. तेव्हा अद्वैत म्हणतो, बोल, काय झालं? तेव्हा कला म्हणत असते की अरे, मला सोहमच्या बाबतीत बोलायचं आहे. सोहमच्या बाबतीत मला काहीतरी वेगळं जाणवत आहे, कारण सोहम हा आनंदी नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे तू काय ठरवतेस? त्याची त्याची स्पेस आहे ना त्याला. तेव्हा कला म्हणत असते की मला काय वाटतंय माहिती आहे का, की आपण एकदा त्याच्याशी बोललं पाहिजे. कसं आहे, त्याने बोलेल म्हणून आपण वाट बघितली आणि वेळ जायला नको ना. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, म्हणजे काय बोलतेस तू हे सगळं? असं काही नाहीये. तेव्हा कला म्हणत असते, तू एवढं ठामपणे कसं सांगू शकतो रे असं काही नाहीये म्हणून? कारण विचार कर ना, त्याच्या बाबतीत काहीतरी घडतंय म्हणून तर तो एवढा टेन्शनमध्ये आहे, एवढा त्याला त्रास होत आहे आणि आता तू मला म्हणत आहे की असं काही नाहीये. पण तू जर विचार केलास तर तुला गोष्टी क्लिअर होतील की नक्की काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुला काय कळणार आहे त्यातलं? तेव्हा कला म्हणत असते, लग्नाचं दडपण येतं हे मला मान्य आहे, पण नात्यामध्ये प्रेमाचं काय, हे पण महत्वाचं आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा अद्वैत म्हणतो, तुला काय कळणार आहे ना, प्रेमाचं महत्त्व, प्रेमाचं काय, हे सगळं तुला काय कळणार आहे? आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत कलाला बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते की मला काय कळणार आहे म्हणजे, मलाही कळू शकतं. अद्वैत म्हणतो, तू कधी कोणाच्या प्रेमात पडली का? आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं सुरू झालेलं असतं. ते दोघं जण बोलत असतात आणि मग अद्वैतला कला उत्तर देते की हो. त्या क्षणी अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो, काय बोलली ही? तेव्हा कला हो म्हणते आणि तिथून निघून जाऊ लागते. तेव्हा अद्वैतला कळायचं बंद झालेलं असतं. तो कलाकडे पाहत असतो. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हे सगळं पाहून त्याला कळतच नसतं, कला ही हरवून गेलेली असते. कलाने सांगितलेलं असतं की हो. आता अद्वैतच्या पुढे प्रश्न उभा राहिलेला असतो की हिनं काय बोलली हे सगळं, म्हणजे मला का क्लिअर होत नाहीये की हिला काय बोलायचं होतं ते. नक्की काय बोलली ही? कला अद्वैतकडे पाहते आणि हसू लागते. कला मात्र अद्वैतकडे पाहतच असते. अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. अद्वैतला कळतच नसतं की हिनं काय बोलून गेली अचानक, हे सगळं काय आहे. आणि कला तिथून उड्या मारत धावत चाललेली असते आणि जाताना सरोज आलेली असते. ती सरोजला अक्षरशः धडकते. तिच्या लक्षातही येत नाही की आपण काय केलेलं आहे. आणि इतर वेळी कला सॉरी म्हणून निघून जाणारी आज कला तशीच निघून जाते. सरोजला धक्का बसतो. सरोज रूममध्ये येते आणि अद्वैतला विचारते, अरे, ह्या मुलीचं काय चाललंय? घरातल्या घरात काय धावत सुटली ही? नक्की काय चाललंय हिचं? बरं, ते जाऊ दे. मला तुला एक विचारायचं आहे की अनामिकाला द्यायचे जे दागिने होते ते सगळे तयार आहेत ना? म्हणजे पॅकिंग करायला सांगू शकते ना मी, सगळं रेडी झालेलं आहे ना? तेव्हा अद्वैत सांगतो की हो आई, सगळं तयार आहे. अगदी आपण ठरवलेल्या होत्या त्या सगळ्या डिझाईन तयार झालेल्या आहेत. काहीही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता अनामिकासाठीही दागिने घेतले जाणार असतात आणि सुंदर असे दागिने अनामिकासाठी तयार करायला सांगितलेले असतात. त्यानंतर सरोज आणि अद्वैत दोघंही बोलत असतात. त्याचबरोबर इकडे कला उड्या मारत खाली येते. खाली काजल डायनिंग टेबलच्या तिथं बसलेली असते आणि ती येऊन काजलला घट्ट मिठी मारते.
काजल म्हणत असते, अगं तायडे तायडे काय चाललंय हे सगळं, असं काजल तिला बोलत असते. तेव्हा मात्र कला म्हणत असते, काय नाही, असं म्हणत कला उड्या मारत असते. कला म्हणत असते की आज मला असं वाटतंय की हे आकाश, हे चंद्र, हे तारे, हे सगळं माझ्यासाठी आहे, हा निसर्ग माझ्यासाठी आहे. आणि पुन्हा कला उड्या मारू लागते. तेव्हा मात्र काजल कलाकडे पाहत असते. कला मात्र एकटीच तिथे डान्ससाठी जी तयारी केली, स्टेज सुरू केलेला आहे, त्या स्टेजवरती तिथं जाते आणि एकटीच हे बोलत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं तेव्हा अद्वैत तिच्या जवळ आलेला असतो. अद्वैत आणि कला दोघंही रोमॅन्टिक होत डान्स करत असतात. हे सगळं छान पद्धतीनं चाललेलं असतं. त्यासोबतच कलाला खूप भारी वाटत असतं. फायनली तो दिवस आलेला असतो. कलाला जाणीव झालेली असते तिच्या अद्वैतवरील प्रेमाची. तिला कळत असतं की ती अद्वैतच्या पूर्ण प्रेमात वेडी झालेली आहे. ती अद्वैतच्या प्रेमात अगदी कासावीस झालेली आहे. आणि फायनली आज तिच्या पुढं गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. क्लिअर झालेल्या असतात आणि तिला आता जाणवत असतं की ती आणि अद्वैत खूप जवळ आलेले आहेत. ती अद्वैतच्या पूर्ण प्रेमात वेडी झालेली आहे. अद्वैतसाठी ती कासावीस होत आहे. या सर्व गोष्टी तिला जाणवत असतात आणि त्याचबरोबर तिनं अद्वैतसाठी आता काहीही करायला तयार असते. हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत पण तिच्या प्रेमात पडलाय की काय हे मात्र तिच्या लक्षात आलेलं नसतं. पण अद्वैत सगळं व्यवस्थित तिच्यासाठी करत असतो आणि त्याचबरोबर तिला एक जाणवत असतं, ते म्हणजे काहीही झालं तरीही चांदेकरही तेवढाच माझ्यावरती प्रेम करत आहे, कारण म्हणून तर तो हे सगळं करत असतो. हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत एकमेकांबरोबर घालवलेला जो क्षण आहे, एकमेकांबरोबर ते गाडीवरती गेलेले होते, त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि त्यासोबतच ती त्या सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकारत असते. वेड्यासारखी बागडत असते. तिला असं वाटत असतं की आज तिच्यासाठी हे सगळं विश्व आहे, हे सगळं आज तिच्यासाठी आहे. या गोष्टीची जाणीव तिला होत असते. काजल मात्र तिच्याकडे पाहत असते. आज तायडीला काय झालेलं आहे. तेव्हा ती काजलला सोबत घेऊनही नाचत असते, उड्या मारत असते. परंतु इकडे पाहायला मिळतं की जेव्हा काजल आणि कला दोघेही उड्या मारत असतात, कला काजलची टोपी घेते, हवेत उडवते, इतकी ती खुश झालेली असते. तेव्हा कला म्हणत असते की तायडे, कलाला काजल म्हणत असते की तायडे काय झालंय नक्की. तेव्हा कला सांगू लागते की काजल, मला काय झालंय माहितीये का गुंड्या, गुंड्या मला कळतच नाहीये की मी आज कुठल्या दुनियेत आहे. मला ना कळायचंच बंद झालेलं आहे की हे सगळं काय होतंय. आणि हे सगळं ती बोलत असते. काजल म्हणत असते की तायडे काय होतंय नक्की. तेव्हा कला तिला सांगू लागते की मला ना सगळं जग हे सुंदर वाटायला लागले, हे सगळं खूप सुंदर आहे, खूप छान आहे. तेव्हा काजल म्हणते की तायडे तू प्रेमात पडली. आता काजलने कलाला सांगितलेलं असतं की तू प्रेमात पडलेली आहे आणि तेव्हा मात्र कलाला खूप छान वाटू लागतं. कला खूप खुश झालेली असते. कला म्हणत असते की फायनली काहीतरी आपल्या मनाप्रमाणे घडत आहे, या गोष्टीची जाणीव कलाला झालेली असते. मग कला आता देवघरात येते. तिथं येऊन देवाला नमस्कार करते आणि देवाच्या पुढं ती आता हात जोडून मागणं मागू लागते. तिच्याबरोबर काजलही आलेली असते आणि मग कला सांगू लागते की मी या घरात आले होते तेव्हा फक्त या घरातल्या माणसांना आपलंसं करायचं होतं. या घरातली माणसं माझी आहेत, त्यांना आपलंसं करायचं, प्रेमाने त्यांना जिंकायचं एवढंच ठरवलं होतं. चांदेकरच्या मी कधी प्रेमात पडेल हा विचारही मी स्वप्नात कधी केला नव्हता. पण आज ते घडत आहे आणि त्याच वेळी काजललाही आठवत असतं. काजलही विचार करू लागलेली आहे. काजलही म्हणत आहे की माझ्याही बाबतीत हेच होतंय. जर कलाताईने तिचं प्रेम ॲक्सेप्ट केलं असेल, मलाही तेच होत असेल, तर ह्या गोष्टी अनुभवायला मीही सज्ज झालं पाहिजे, मलाही खूप छान वाटलं पाहिजे, असं आता काजलच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि काजल हे सगळं बोलत असते. काजललाही खूप छान वाटत असतं. फायनली आता तिलाही तिच्या प्रेमाची, म्हणजे तिचं सोहमवर असलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि ती कलाशी बोलत असते. त्याचबरोबर कला देवाच्या समोर उभी असते. काजल म्हणते, नाही, मला आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे आणि मलाही सोहमशी माझं जे प्रेम आहे ते बोललं पाहिजे, त्याला व्यक्त केलं पाहिजे. इकडं कला म्हणत असते की देवी आई, मला तुझ्याकडून कौल हवाय की मी या नात्याचा स्वीकार करू का. नक्की काय आहे या नात्याला, भविष्य आहे का पुढं, असं म्हणत तिनं देवीकडे कौल मागितलेला असतो. आणि आई अंबाबाईने कलाच्या आणि अद्वैतच्या नात्याला कौल दिलेला असतो. जे फूल असतं ते पडलेलं असतं आणि फूल कलाच्या अगदी पदरात पडलेलं असतं आणि तिला तो कौल मिळालेला असतो. त्याचबरोबर कला मात्र इकडे खुश झालेली असते.
कारण आता देवी आईकडून पण कौल मिळालेला आहे. कला आणि अद्वैतचं नातं हे छान पद्धतीनं सुरू होणार आहे. या गोष्टीची जाणीव तिला झालेली असते आणि ती म्हणत असते की आता मला संकेत मिळालेले आहेत. आणि नेमकी नैना तिथं आलेली असते आणि नैना म्हणत असते, काय बोलते ही, हिला कसले संकेत मिळालेले आहेत? कारण नैनाने ते बोलणं अर्धवटच ऐकलेलं असतं, त्यामुळं तिला अर्धवटच ऐकायला येतं. कला तिथून रूममध्ये जाऊ लागते. इकडे अद्वैत मात्र विचार करत असतो की ही खरे काय बोलून गेली मगाशी, नक्की काय बोलत होती, हिला काय बोलायचंय नक्की. अद्वैतला कळतच नसतं की काय घडलेलं आहे, कशामुळे ह्या गोष्टी घडत आहेत हे कळत नसतं. आणि कला मात्र शांतपणे आता रूममध्ये आलेली असते. अद्वैत आल्या आल्या तिला विचारू लागतो की खरे हे सगळं काय चाललेलं होतं, म्हणजे तू कशाबद्दल बोलत होतीस. हे सगळं अद्वैत बोलत असतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अद्वैत कलाला विचारत असतो की खरे मला कळलं पाहिजे, म्हणजे तू कशाबद्दल बोलत होती, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये आणि तू कोणाच्या प्रेमात पडलेली आहे. हे सगळं अद्वैत तिला विचारत असतो. कला मात्र शांतच असते, कला काहीच बोलत नाही. आणि कलाला आता प्रश्न पडलेले असतात की नक्की काय, म्हणजे उत्तर काय द्यायचं चांदेकरला, हा मोठा प्रश्न तिच्या पुढे असतो. आणि ती मात्र अद्वैतकडे पाहत असते, गालातल्या गालात हसत असते. तिला कळतच नसतं की ह्या सगळ्याचं काय उत्तर देऊ, कारण ती तर अद्वैतच्या प्रेमात अगदी वेडीबेसी झालेली आहे, कासावीस झालेली आहे. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की काहीही झालं तरीही चांदेकर हा माझा आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. तिला अद्वैतशिवाय दुसरं काहीही दिसत नाही, कारण तिच्यासाठी अद्वैत हे सर्वस्व झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा अद्वैत तिला विचारत असतो, कारण अद्वैतला प्रश्न पडलेला असतो की ही लग्नाच्या आधी दुसऱ्या कोणाच्या प्रेमात होती का, म्हणजे हिनं आत्ता माझ्या प्रेमात नाहीये ही गोष्ट त्याला माहिती आहे. त्याला असं वाटत आहे, पण ही नक्की कोणाच्या प्रेमात आहे, नक्की काय आहे हिच्या डोक्यात, हे सगळं अद्वैतला जाणून घ्यायचं असतं. जर हिनं आधी कोणाच्या प्रेमात पडली असेल तर. म्हणून अद्वैत तिला विचारत असतो. कला सांगत असते की हो, पडले ना मी प्रेमात, अगदी मी काढलेल्या ड्रॉइंगच्या, या कलाकुसरीच्या, या सगळ्या गोष्टींच्या मी प्रेमात पडलेले आहे, असं कला सांगत असते. आणि कला एकटीच बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हे काय बोलतेस तू, मी हिला विचारलंय काय, ही उत्तर काय देते मला, आणि मला कळतच नाहीये की ही असं का बोलत आहे, कारण ही प्रेमात तर पडली हे तर मला माहिती आहे, मग हिचं उत्तर असं काय येतंय, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. कला मात्र अद्वैतला सांगणार असते. अद्वैतने अक्षरशः तिला घट्ट पकडलेलं असतं आणि अद्वैत तिला विचारत असतो की सांग, म्हणजे तू कोणाच्या प्रेमात आहे, तुझं लग्नाच्या आधी कोणावरती प्रेम होतं का, का तू आत्ता कोणाच्या प्रेमात पडली, हे सगळं अद्वैत तिला विचारत असतो. आणि कला मात्र शांतच उभी असते, कला काहीच बोलत नसते. कला अद्वैतकडे पाहतही नाही. ती म्हणते, जर मी चांदेकरला आत्ता सांगितलं आणि चांदेकरने जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय बदलला तर, हा प्रश्न तिला पडलेला असतो. म्हणून कला शांत असते. ती म्हणत असते की एकदा मी चांदेकरच्या मनात काय आहे हे जाणून घेईल आणि त्यानंतर मी माझ्या प्रेमाची कबुली त्याला देईल, तोपर्यंत मी सांगणार नाही. कला मात्र लाजत असते, हसत असते. या सर्व गोष्टी घडत असतात. अद्वैत मात्र शांतपणे या सर्व गोष्टी पाहत असतो. त्याला अगदी वेड्यासारखं झालेलं असतं, कारण इकडे सरोजला पण टेन्शन आलेलं होतं की ही मुलगी अशी का वागत आहे. हा प्रश्नही सरोजला मगाशी पडलेला होता आणि तसाच प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. पण अद्वैतला ती विचारत असते की चांदेकर, मला काही प्रश्नांची उत्तरं तू देशील का. तेव्हा अद्वैत म्हणतो, हा बोल. तेव्हा कला म्हणत असते की तू नैनाताईच्या प्रेमात पडला होता, बरोबर आहे, त्यानंतर तू कोणाच्या प्रेमात पडलाय का. तेव्हा अद्वैत म्हणतो की अजून तरी नाही. तेव्हा कला म्हणते, पण असं आहे का प्रेमात पडणारच नाहीये, तू पडूही शकतो ना प्रेमात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, प्रेमात पडूही शकतो. अद्वैत सांगत असतो. त्याचवेळी त्यांच्या रूमच्या बाहेर आलेली असते ती म्हणजे नैना कान लावून ऐकत बसलेली असते. नक्की यांच्या दोघांचं बोलणं काय चालू आहे हा प्रश्न तिला असतो आणि ती या दोघांचं बोलणं ऐकत असते. त्यावेळेस इकडे नैना त्यांचं बोलणं ऐकत आहे. तेव्हा अद्वैतला ती म्हणत असते, बरं मला तू एवढं तर सांगू शकशील ना तुला कशी मुलगी हवी आहे ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मला अगदी अशी बालिश मुलगी आहे, निरागस हवी आहे. त्याचबरोबर कुठलीच गोष्ट तिने वेळेवर नाही केली तरी चालेल, ऐनवेळी प्लॅनिंग करणारी मुलगी हवी आहे, असं सगळं अद्वैत बोलत असतो. कला म्हणत असते, म्हणजे ह्याला तर मी जशी आहे तशीच मुलगी हवी आहे, असं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. कलाला कळून चुकलेलं असतं की चांदेकरला माझ्यासारखी मुलगी हवी आहे, असं कलाच्या लक्षात आलेलं असतं. कला मात्र अद्वैतकडे पाहत असते, लाजत असते. पण अजूनही अद्वैतकडून तेवढं कन्फर्म उत्तर तिला मिळालेलं नसतं.
जेव्हा अद्वैतकडून तिला कळेल की तिच्या आयुष्यामध्ये अद्वैतच्या आयुष्यामध्ये तिलाही तेवढे स्थान आहे, तेव्हा कला आता तिचं प्रेम अद्वैतवर आहे ही गोष्ट सांगणार असते. अद्वैत मात्र मनापासून हे सगळं बोलत असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की नैना जी आहे दरवाजाच्या बाहेर उभा राहून हे सगळं ऐकत आहे आणि नैनाचा मोबाईल खाली पडतो आणि अद्वैत आणि कलाच्या लक्षात येतं की रूमच्या बाहेर कोणीतरी आहे आणि ते ऐकत आहे. ही गोष्ट लक्षात येते. इकडे अद्वैत म्हणालेला असतो की हो, मला कलासारखीच मुलगी हवी आहे, पण असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत आणि कला दोघंही बोलत आहेत. त्यांना कळलेलं असतं की बाहेर कोणीतरी ऐकत आहे, म्हणून कला एकदम उठते आणि बाहेर जाते. पाहते तर काय, तिला तिथं कोणीच दिसत नाही. तोपर्यंत नैना तिथून पळून गेलेली असते, परंतु आपल्या रूमच्या बाहेर उभा राहून कोणीतरी ऐकत आहे हे मात्र तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता आलेली असते. संगीता कलाला म्हणत असते की कला, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आणि अद्वैतरावांमध्ये काही प्रॉब्लेम येतील असं तू काहीही करू नकोस, कारण तुमच्या नात्यामध्ये सध्या प्रॉब्लेम आहे, तुझ्या पत्रिकेमध्ये दोष आहे आणि त्यामुळे मी तुला सांगत आहे. कलावरती रूममध्ये असते. अद्वैत छान तयार झालेला असतो, कलाही छान तयार झालेली असते आणि कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, हे एवढं लावून देशील का रे, असं म्हणत कलाने बोलवलेलं असतं आणि अद्वैत त्या क्षणी कलाकडे जातो आणि कलाने जे काही सांगितलेलं आहे ते अद्वैत करून देत असतो. म्हणजे कलाचं जे छोटं मंगळसूत्र आहे ते अद्वैत तिच्या गळ्यात घालून देत असतो आणि कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. फायनली कला आणि अद्वैत एकमेकांच्या जवळ येऊ लागलेले असतात. कलालाही जाणवत असतं अद्वैत ही तिच्या प्रेमामध्ये पडत चाललेला आहे, पण कुठंतरी दोघांना एकत्र कबुली हवी आहे, दोघांना कुठंतरी मनापासून वाटायला हवं आहे. यासाठी हे सगळं थांबलेलं आहे. अद्वैतने स्वतःहून ते मंगळसूत्र कलाच्या गळ्यात घातलेलं असतं आणि कला मात्र जाम खुश झालेली असते. अद्वैत मंगळसूत्र घालून देत असतो, परंतु कलाला त्या स्पर्शाने जाणवत असतं. कला मात्र त्या स्पर्शाने अगदी कासावीस होत असते. तिला कळत नसतं की तिला काय होतंय. त्यानंतर आता डान्स सुरू होतो, म्हणजे संगीत सोहळा सुरू होतो आणि संगीत सोहळ्यामध्ये कला आणि अद्वैतचा रोमॅन्टिक डान्स असतो. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. अद्वैतने कलाचा हात हातात घेतलेला असतो आणि त्या क्षणी कलाच्या मनात ज्या प्रेमाच्या भावना आहेत त्या उफाळून आलेल्या असतात. कलाला कळायचं बंद झालेलं असतं. कला मात्र कासावीस होत असते आणि अद्वैतकडे पाहत असते. त्याचबरोबर कलाला जाणवत असतं की ती अद्वैतच्या प्रेमात एवढी वेडी झालेली आहे की ती विचारही करू शकत नाही, इतकं तिचं अद्वैतवर प्रेम आहे आणि हे सगळं पाहायला मिळत असतं. त्याचबरोबर दोघंही रोमॅन्टिक होत डान्स करत असतात, सगळेजण पाहत असतात आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र कला अद्वैतकडे अगदी कासावीस होऊन वेडीबेसी होऊन पाहत असते. त्यानंतर इकडे कला अद्वैतच्या प्रेमात एवढी वेडी झाली ही गोष्ट आता अद्वैतच्याही चांगलीच लक्षात आलेली असते. प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.